नमस्कार, मी श्रीकांत वाटवे. आमच्या युनायटेड किंगडमच्या टूर संदर्भातले व्हिडिओज मी आत्ता देतोय. हे मराठीमध्येही देतोय, इंग्लिशमध्येही देतोय. इंग्लिश पब्लिश काल झालाय, आज आता मराठीमध्ये आहे. तर आम्ही पहिल्यांदा जेव्हा गेलो ते पहिलं आमचं गाव जे होतं ते डब्लिन होतं. त्याचा ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केलाय. तिथून आम्ही बेलफास्टला आलो आणि बेलफास्ट बघितल्यानंतर साधारण संध्याकाळी 2-3 वाजता आमची फ्लाईट होती. ती फ्लाईट घेऊन आम्ही इन्व्हर्नेसला आलो. इन्व्हर्नेसला आल्यानंतर इन्व्हर्नेस एअरपोर्टवर आम्हाला रिसीव्ह करायला कार होती. इन्व्हर्नेस एअरपोर्टवरून आम्हाला हॉटेलवर नेण्यात आलं. आमचं जे हॉटेल होतं, रॉयल हॉटेल, ते अगदी रेल्वे स्टेशनच्या अगदीच जवळ होतं. आता तुम्हाला जे पहिले पहिले काही फोटो बघायला मिळतील ते सगळे त्या हॉटेलच्या एंट्रन्सचे, त्याच्यानंतर तिथल्या जिना, त्याच्यात राहिलेली पेंटिंग्स वगैरे असे सगळे बघायला मिळतील. मग आम्हाला साधारण पोचायला संध्याकाळ झाल्यामुळे आम्ही म्हणलं संध्याकाळी जेवढं काही गाव बघता येते तेवढं बघूयात म्हणून आम्ही बाहेर पडलो. अर्थात आम्हाला रात्रीचं जेवणही घेऊन परत यायचं होतं. मग बाहेर गेल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या काही काही स्ट्रीट्स आम्ही बघितल्या, 1-2 ब्रिज बघितले. मग त्यांचं जे सिटी सेंटर, शॉपिंग सेंटर आहेत, व्हिक्टोरियन मार्केट, ते थोडंसं बघितलं. आणि दुसऱ्या दिवशी लवकर जायचं असल्यामुळे आम्ही परत आलो आणि रेस्ट घेतली. आता आमची जी पुढच्या दिवशीची टूर होती ती होती एका वेगळ्या ठिकाणी. म्हणजे ती आम्हाला जे ते घेऊन जाणार होते त्याला इसल ऑफ स्कायची टूर असं म्हणतात. ही जी इसल ऑफ स्कायची टूर आहे ती टिम्बर बुश म्हणून एक कंपनी आहे, त्या टिम्बर बुश कंपनीची आमची रिव्हरची हे बुक झालेली होती. मग आता ते कुठे पिकअप करणार होते, तर त्यांचा जो पिकअप पॉइंट आहे तो रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ होता. मग आम्ही काय केलं, सकाळी लवकर आवरलं, ब्रेकफास्ट घेतला आणि तो जो पॉइंट, पिकअप पॉइंट होता तिथं गेलो. तिथं हळूहळू पब्लिक जमलं. मग तिथून आम्हाला त्यांनी एक छोटी गाडी, मोठी गाडी, अशा बऱ्याच गाड्या होत्या. आमच्या बुकिंग प्रमाणे आम्ही ज्या गाडीत होतो त्या गाडीत आम्हाला त्यांनी बसवलं आणि आम्ही तिथनं निघालो. मग आता तिथून बाहेर पडल्यानंतर पहिलं काय झालं, तर त्यांनी आम्हाला गावाच्या मधनं जी नदी वाहती त्याचं नाव आहे नेस. इन्व्हर्नेस एक नावच बेसिकली आहे, नेस ह्या नदी म्हणून नदीवरून पडलंय. मग त्या नेसच्या किनाऱ्यानं आम्हाला ते घेऊन गेले. जात असताना वाटेत एका ठिकाणी त्यांनी आम्हाला थांबवलं आणि ते थांबवल्यानंतर ते काय म्हणले की आता हा जो नेस आहे, ह्या नेसला जाण्यापूर्वी आपण आता एका फार्म हाऊसवर जाऊया आणि तिथं आपण गायी जिथं होतात, म्हणजे गायी पाळल्या आहेत, मोठ्या मोठ्या तगड्या गायी आहेत, त्या पाळल्यात, त्या बघूयात. मग ते तिथं घेऊन गेले आम्हाला. ते आमच्या टिंबर बुशवाले होते, त्यांनीच त्यांना खायला आणलं होतं गायींना. मग आम्हाला सगळ्यांना ते दिलं आणि आम्हाला म्हणले की तुम्ही त्यांना खाऊ घाला. त्याप्रमाणे आम्ही त्यांना खाऊ घातलं. मग खाऊ घातल्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो आणि ते जे लॉच आहे, त्या लॉच म्हणजे थोडक्यात पाण्याची बॉडी, त्याच्या कडेकडेनंच आम्ही गेलो. मग आम्ही एका ठिकाणी पोचलो, त्याला लॉच नेस असं म्हणतात. आता हे जे लॉच नेस आहे ते किती मोठं आहे, तर ते 24 किलोमीटर लांब आहे. साधारणपणे एका कोस्टवरून दुसऱ्या कोस्टचं अंतर घेतलं तर ते 5-6 मैल सुद्धा होऊ शकतं. आणि त्याची खोली किती आहे, तर जवळजवळ 700 फूट खोल आहे. आता हे एवढं मोठं पाण्याचं जे काही आपण म्हणूया धरण आहे, त्यालाच ते लॉच नेस असं म्हणतात. म्हणजे सगळ्यात पहिला आमचा जो व्हिजिट होता तो लॉच नेसला होता. तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर त्यांनी एका ठिकाणी थांबवलं आणि आम्हाला फोर्ट ऑगस्टस दाखवलं. आता हे जे फोर्ट ऑगस्टस आहे तिथं उतरून आम्ही काही करायचो नव्हतो, पण तिथे गेल्यानंतर आम्ही थोडक्यात फोटो काढू शकलो इतपत. मग त्यांनी तिथं आम्हाला सांगताना सांगितलं की बाबा तो तिथं आता लॉच नेस म्हणजे काय, तर तिथला तो राक्षस बाहेर येईल. म्हणजे त्यांनी सांगितलं तर चालतं की राक्षस बाहेर येईल, ती त्या अंधश्रद्धा नसते. आपण राक्षसाचं नाव काढलं की अंधश्रद्धा, त्यांनी काढलं तर अंधश्रद्धा नसते. असं ते सगळं आम्ही केलं. नंतर तिथूनच थोडं पुढे गेल्यानंतर इन्व्हर मॉर्टिसन म्हणून एक ठिकाण आहे, तिथं गेलो. तिथं त्यांनी ब्रेकफास्टसाठी हॉल्ट घेतला. तिथून पुढे गेल्यानंतर एक नवीन स्काय ब्रिज वगैरे काय काय होतं ते आम्हाला त्यांनी दाखवलं. आणि तिथून मग पुढचा जो पॉइंट होता तो आमचा अतिशय महत्वाचा पॉइंट होता, तो म्हणजे इलँड डोनन कॅसल. इलँड डोनन कॅसल हे अतिशय फोटोग्राफ्ड कॅसल आहे, नदीच्या किनारी आहे, मोठं आहे. त्याच्या आतमध्ये आम्हाला तिकीट काढून जायला लागलं. अर्थात आत तिकीट काढून गेल्यानंतर त्याला पहिल्यांदा 2 कंपाऊंड वॉल आहे. आत गेल्यानंतर कोर्टयार्ड आहे. मग त्याच्यामध्ये त्यांची शस्त्र ठेवलेली आहेत, त्यांचं किचन आहे. त्या किचन मध्ये जवळजवळ 100 वर्ष, 200 वर्ष जुने काही काही गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत. मग त्यांच्या बेडरूम कशा पद्धतीनं सजावट केली जाते ते दाखवलं.
बंदुकी, पिस्तुली असं बरंच काय काय बघत आम्ही 3 ते 4 मजले होतं ते. वर एका बाजूने जायचं, खाली दुसऱ्या बाजूने यायचं. हे सगळं आम्ही करून खाली उतरलो. मग बाहेर आमचे जे थोडी बसायची सोय होती, तिथं बसलो, थोडं फ्रेश झालो आणि मग ते आम्हाला पुढं घेऊन गेले. ते आम्हाला इसल ऑफ स्कायकडे घेऊन गेले. मग वाटेमध्ये एका ठिकाणी एक डिस्टिलरी होती, तिथे त्यांनी ती गाडी थांबवली. मग ती जी गाडी थांबवली तिथं ते एक ऐतिहासिक गाव आहे. ते जुनं गाव आहे. त्या भागामध्ये फारसं कोण राहायला येत नव्हतं. तरी सुद्धा त्या काळाची लोक राहून त्यांनी ते सगळं डेव्हलप केलंय. त्यांचं एक मेमोरियल बांधलेलं आहे. थोडासा छोटासा पाण्याचा सोर्स आहे. ते म्हणतात की तिथल्या पाण्यानं जर का तुम्ही डोक्याला लावलं तर तुम्हाला बुद्धी येईल. ते आता काय अंधश्रद्धा असतात, पण पाणी सुंदर होतं. आम्ही थोडंसं पाणी पिऊन बघितलं, तो काय प्रश्न नाही. अतिशय गार पाणी होतं, कारण बर्फाचं वितळलेलं पाणी होतं. मग तिथून आम्ही डिस्टिलरीच्या तिथनं थोडंसं थांबून आम्ही पुढे गेलो. मग इसल माउंटेन्सकडे गेलो. हे जे इसल माउंटेन आहे ते त्यांचं म्हणणं असं की त्यातले काही 2-3 माउंटेन्स आहेत ते माणसाच्या चेहऱ्यासारखे दिसतात. आता आम्हाला माणसाच्या चेहऱ्यासारखे काही कंटिन्युअस दिसत नव्हते, पण काही ठिकाणी वाटत होतं की बाबा माणसाचा चेहरा असू शकेल. मग त्यांनी एका ठिकाणी थांबवलं. तिथं थोडंसं छोटंसं धरण होतं आणि तिथं धबधबा होता. मग ते आम्हाला धबधब्याचे फोटो काढता आले. मग रस्त्यावर आणखीन एका ठिकाणी थांबून त्यांनी आम्हाला आणखीन एक नेस दाखवला. असं सगळं करत करत ते आम्हाला थोडं पुढे घेऊन गेले. शेजारून आमची एक जुनी रेल्वे लाईन चालली होती. ती जी रेल्वे लाईन आहे त्याचा उल्लेख पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये येईलच. पण त्याच्यामध्ये रॉयल टाईपची ट्रेन्स, म्हणजे फक्त अतिशय महाग लोक असल्यामुळे सगळी लोक त्याच्यावरनं जाऊ शकत नाहीत. असं ते एक लोकलचं म्हणजे ट्रेनचं नेटवर्क आहे ते त्याच्यावर आहे. मग तिथं आम्ही त्याच रस्त्यावर किल्टरॉकला व्हिजिट दिली. लेल्ट फॉल बघितला. नंतर लॉर्ड कॅरॉन आम्हाला दाखवलं त्यांनी. मग हे सगळं दाखवत 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 ते आम्हाला एका ठिकाणी घेऊन गेले. ते वाटेमध्ये ते आणि जंगली प्राणी तुम्हाला दिसतील म्हणून त्यांनी सांगितलं. तर ते काही आम्हाला जंगली प्राणी दिसले नाहीत, पण जंगल चांगलं होतं आणि त्या जंगलाच्या कडेनंच ती रेल्वेचाही ट्रॅक होता. म्हणजे आमच्या बसचे आणि आम्ही 2 ठिकाणी तो ट्रॅक क्रॉस पण केला. नंतर पोर्टिया म्हणून एक गाव आहे, ते टोकाचं गाव आहे त्या भागातलं. ती स्काईची राजधानी आहे. आम्हाला पोर्टीलाही घेऊन गेले. पोर्टीमध्ये थोडंसं जेवणासाठी थांबवलं होतं त्यांनी. आता हे सगळं करून आम्ही साधारणपणे आता लक्षात घ्या, हे सगळं स्कॉटलंड आहे. स्कॉटलंड मधला हा टॉपमोस्ट पार्ट आहे, म्हणजे नॉर्थ पोलच्या जवळ स्कॉटलंडचा जो गार भाग आहे तो आहे सगळा. तिकडे सॅल्मन फिशचं फार्मिंग आम्हाला बघायला मिळालं आतल्या समुद्राच्या भागामध्ये किंवा वॉटर बॉडीज मध्ये. असं सगळं बघत बघत आम्ही गावात आलो. साधारणपणे 5:30-6 गावात आल्यानंतर वाजले होते. आणि त्याच्यानंतर आम्हाला जे गाव बघायचं होतं, बघण्यासारखं होतं, त्याच्यात जे काही बघायचं होतं ते आम्ही बघून घेतलं. काय काय बघितलं आम्ही, तर त्याच्यामध्ये इन्व्हर्नेस कॅसल, हाय स्ट्रीट, चर्च स्ट्रीट, अकॅडमी स्ट्रीट, क्वीन्स गेट शॉपिंग सेंटर, त्याच्यानंतर व्हिक्टोरियन मार्केट, क्वीन्स गेट स्ट्रीट, त्याच्यानंतर हाय स्ट्रीट झाल्यानंतर ती क्रॉस करून आम्ही लॉच नदी पण क्रॉस केली. ती क्रॉस करत असताना आम्हाला 3 ब्रिज लागले. एक म्हणजे नेस ब्रिज, आणि दुसरा फ्रायर्स ब्रिज आणि ब्लॅक ब्रिज. त्यातला जो ब्रिज म्हणजे आम्ही तिन्ही ब्रिज वापरले, पण त्यातल्या एका ब्रिजची मजा अशी होती की त्याच्यावर फक्त चालता येत होतं. तुम्हाला म्हणजे दुसरा पर्याय नाही. तुम्हाला त्याच्यावर फक्त चालत येता येतं, म्हणजे सायकलही नेता येत नाही. जे पुढून काही माणसं येत होती सायकल घेऊन, ते सायकल उचलून घेऊन येत होते. त्याच्यावर सायकल चालवायला पण परवानगी नाही. असा सुंदर ब्रिज होता. तो ब्रिज बघितला. अलीकडे आल्यानंतर मग आम्हाला कुठं काही जेवायला मिळतंय का बघितलं. त्याप्रमाणे आम्हाला योग्य पद्धतीचं आम्हाला पाहिजे होतं तसं जेवण मिळालं. बेसिकली तिथं फिश खूप चांगला मिळतो. आम्ही तिथं फिश खाल्ला आणि हे सगळं करून आम्ही बॅक टू पॅव्हिलियन आमच्या हॉटेलला आलो. आणि दुसऱ्या दिवशीची आमची जी ट्रेन होती ती सकाळी असल्यामुळे आम्हाला सकाळी काही फारसं बघता येईल असं नव्हतं. तरीही आम्ही सकाळी थोडंसं बाहेर पडून एक अर्धा तास फिरून आलो. आणि दुसऱ्या दिवशीचं त्या दिवशी म्हणजे हॉलच्या नेक्स्ट डे सकाळी जे आम्ही निघायचो होतो ते आम्ही म्हणजे फारच मोठ्या गावाला जायचो होतो. स्कॉटलंडच्या राजधानीला म्हणा, एडनबराला आम्ही जायचो होतो. तर आमचा पुढचा प्रवास एडनबराकडे होता. हे सगळं जात असताना तुम्ही माझं प्रेझेंटेशन बघताय, ह्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही अजूनही तुम्हाला या पद्धतीचे व्हिडिओज देऊ शकतो. थँक्यू.